हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण आलो आहेत अष्टविनायकामधील वर्धविनायक गणपतीला, जो रायगड जिल्ह्यात महाडमध्ये आहे. स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवरती. माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. असेच व्हिडिओवरती पुढे चलत राहा, म्हणजे तुम्हाला बाप्पाचे दर्शन होईल. हे पहा, महाडच्या गणपतीचे मंदिर म्हणजे एकदम गावामध्ये आहे. आपल्याला मंदिराच्या जवळ जाण्यासाठी तुम्ही ट्रेनने पण येऊ शकताय, बसने पण येऊ शकताय किंवा प्रायव्हेट गाडीने पण येऊ शकताय. मंदिराच्या जवळ पार्किंगची व्यवस्था आहे. आपण दर्शनासाठी आतमध्ये जाऊया. आम्ही समोरच्या डोअरमधून नव्हतो गेलो आतमध्ये, बॅकडोअरनेच गेलतो. त्यामुळे आम्ही लगेच बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचलोत. आम्ही ज्यावेळेस तिथे गेलतो त्यावेळेस तिथे सहल पण आलेली होती. त्यामुळे ते पहा, म्हणजे मुलं आहेत सहलीतले खूप सारे, टीचर आहेत त्यांचे. हे पहा, मंदिरामध्ये आलो आहोत आपण. गणपती बाप्पा मोरया. हे पहा, बाप्पाचे दर्शन करून घ्या. तिथे गर्दी असल्यामुळे मी जास्त वेळ आतमध्ये थांबू शकले नाही, कारण सहल आलेली होती, ते मुलं आलेले होते ना, त्यामुळे जास्त वेळ आतमध्ये थांबता आलं नाही. तरी देखील मी तुमच्यासाठी बाप्पांच्या दर्शनासाठी एवढा व्हिडिओ शूट केला होता. हे पहा, बाप्पाच्या समोर मूषक जे आहेत, आम्ही मागच्या दरवाजामधून आल्यामुळे आम्ही नंतर बाप्पाच्या दर्शनाला आलो आहेत. त्यानंतर बाजूलाच, बाप्पांच्या बाजूलाच महादेवाचे देखील मंदिर आहे. त्याचे पण दर्शन घेण्यासाठी जाऊ आपण. इथे जर आपल्याला काही दान करायचं असेल ना, तर तिथे दान करण्यासाठी देखील, किंवा अन्नदान करायचं असेल तर आपण पैसे देऊन ठेवू शकतो. ते आपल्या नावाने अन्नदान करतात. तिथे म्हणजे जेवणाची पण सोय आहे. 2 टाईम जेवण भेटतं. बाप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतर मंदिराच्या पाठीमागे आहे जेवणालय. आणि आपल्याला जेवण द्यायचं असेल ना, आपल्या नावाने तिथे दान करायचं असेल तर आपण पैसे देऊ शकतोय. ते नंतर आपल्या नावाने तिथे जेवण घालतात किंवा बाप्पाला नैवेद्य चढवतात. तुम्हाला जर महाडला यायचं असेल तर ॲड्रेस, प्रॉपर ॲड्रेससाठी तुम्ही मला कमेंटमध्ये टाईप करा, मी तुम्हाला टाकल. आणि हा गणपती नवसाला पावणारा गणपती आहे असं म्हणतात. त्यामुळे इथे नेहमी एवढीच गर्दी असते. आम्ही असंच एरवीच गेलो होतो. त्या दिवशी मंगळवार देखील नव्हता किंवा काही फंक्शन देखील नव्हतं, तरी पण एवढी गर्दी होती तिथे.
हा नवसाला पावणारा गणपती आहे म्हणतात अष्टविनायकामधील, त्यामुळे इथे लोकांची सारखी गर्दी असते. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः. मंदिरामध्ये सुंदर असे गणपतीची गाणी चालू होती. गणपतीचा मंत्र, अष्टविनायकांची गाणी. एकदा बाप्पाच्या मंदिरात गेलं ना, तिथेच बसून राहावं वाटतं. म्हणजे एकदम शांत वातावरण असतंय. आणि अष्टविनायकामधील हा एकमेव असा गणपती आहे ज्याच्या आपण चरणांना स्पर्श करून पाया पडू शकतोय. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच ठिकाणी खूप सारे देवस्थान असतात, पण आपण तिथे जाऊन एकदम कोणत्याच देवाच्या जवळ जाऊन पायाला हात लावून दर्शन नाही घेऊ शकत. परंतु ह्या गणपतीच्या आपण चरणाला स्पर्श करून दर्शन घेऊ शकतो. त्यामुळे तुम्ही पण नक्की या तुमच्या परिवारासोबत या गणपतीला. हे पहा मंदिरातील परिसर. हे मूषकजीचे जुने मंदिर आहे. जुने मूषक जे आहेत. आणि जे समोर आहे ना, ते कोणीतरी तिथे बाप्पाच्या नाव आहे तिथे लिहिलेलं. मेहता फॅमिलीने मुंबईच्या ते बाप्पांच्या समोर मूषकजी समर्पित केलेले आहेत. ते नवीन आहे, चांदीचे मूषकजी. आणि जे मी मागं दाखवले अगोदर ते जुने आहेत. म्हणजे जेव्हा मंदिर बांधलेलं होतं ना तेव्हाचे. हे पहा, नीला मेहता मुंबई त्यांच्या परिवारातर्फे ते बाप्पांना अर्पण केलेले मूषक जे आहेत. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः. श्री सिद्धिविनायकाय नमः. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. या गणपतीला जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल स्वतःच्या पैशाने, तर तुम्ही अभिषेकाचे देखील तिथे पैसे जमा करून ते सांगतात ना त्या दिवशी, त्यावेळेस तिथे जायचं. आपण अभिषेक करू शकतो गणपतीला.
चला आपण आता जाऊया पिंडीच्या पाया पडायला. तिथेच खूप छान असं महादेवाचं देखील मंदिर आहे बाजूला. आपण मेन डोअरमधून एंट्री घेतली ना तर मग बरोबर आपण पहिले त्याच्या पाया पडायला जातो, पण आम्ही बॅक डोअरमध्ये येऊन गेलतो ना, त्यामुळे आता आपण जाऊया नंतर बाप्पाच्या आईवडिलांचे दर्शन घ्यायला, म्हणजेच पिंडीचे दर्शन घ्यायला. हे पहा नंदी महाराज. ओम गण गणपते नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. ओम गण गणपते नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. हे शनिदेवाचं होतं मंदिरात, तिथे मी कॅमेरा नीटवरती केला नाही. हे पहा महादेवाचं मंदिर किती छान आहे. हे पहा आता आपण पण घेतलं बाप्पाचं दर्शन. चला जाऊया आता समोर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम शिवाय. ओम नमः शिवाय. त्याच्यानंतर आपण मंदिराच्या पाठीमागच्या साईडला जाऊ. मी ते पण दाखवते तुम्हाला पाठीमागे कसं आहे. पाठीमागे तलाव देखील आहे. हा पहा तलाव. इथे पहा अष्टविनायक गणपती कोरलेले आहेत गणपती वरती कमानीवर. हे पहा तलाव, महडची तलाव. खूप छान असे तलाव आहे. ही पहा माझी बेबी, ती पाणी पाहून खूप खुश झाली होती. सांगत होती मला पाणी आहे म्हणून. खूप छान तलाव आहे. म्हणजे आपण तिथे असंच पिकनिकसाठी म्हणून वन डेसाठी पण जाऊ शकतो, कारण तिथे जेवण पण भेटतं फ्रीमध्ये. हे पहा महाराष्ट्र शासनाच्या द्वारे हे बांधलेलं आहे त्याला कंपाऊंड. ते सर्व काय लिहिलेलं आहे तिथे. आणि यानंतर मी तुम्हाला मंदिराच्या मागच्या साईडची पण दाखवणार आहे. या साईडला पहा मंदिराची मागची साईड आहे. तिकडं भोजनालय देखील आहे व दत्तांचे मंदिर आहे. हे पहा बॅक डोर आहे हे मंदिराचे. हे पहा पिण्याच्या पाण्याची सोय देखील आहे मंदिराच्या मागे व समोर आता भोजनालय आहे. हे पहा इथे तोफ पण ठेवलेली आहे फोटो काढण्यासाठी. पहा तुळशी वृंदावन.
हे बघा त्याच्या मागे तोफ आहे आणि हे अष्टविनायकाचा मॅप. अष्टविनायकाचा मॅप आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण जर अष्टविनायकाची यात्रा करायची असेल तर तुम्ही म्हणजे पाहून घेऊ शकताय की तुम्हाला तिथून कुठे जायचं आहे समोर ते. आणि हे पहा इकडे अन्नछत्र आहे. तुम्हाला पण ते पण दाखवते मी की म्हणजे जेवणामध्ये काय आहे ते. आम्ही पण पहिली वेळेसच जेवलो होतो तिथे. आम्ही गणपतीला सारखे जातो पण जेवलो पहिली वेळेसच होतो तिथे. ओम गण गणपते नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. आम्ही इथे जवळ राहत असल्यामुळे मावळच्या आम्ही गणपतीला जात असतो सारखे. पण जेवण आम्ही पहिली वेळेसच केलं. आणि ही कोकणाची साईट असल्यामुळे इकडे ना भातच असतो जास्त करून जेवणात. म्हणजे तुम्ही कोणत्याही देवस्थानाला किंवा कुठे फंक्शनला जा, तुम्हाला जेवणामध्ये मुख्यतः भातच दिसेल. वरण भात आणि त्याच्यासोबत भाजी. हे पाहिजे देखील शिरा होता, चण्याची त्याची भाजी होती. हे मागं आहे दत्ताचं मंदिर वगैरे आहे मागे.